हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हा व्हिडिओ जवळजवळ मला वाटते 15 दिवस झालं असेल शूट करून, आणि एडिट करून अपलोड करायचं झालंच नाही. बाकीचेच व्हिडिओ सगळे जात राहिले. आणि परवा कार्यक्रम होता तेव्हा मग अर्चना पण नव्हती आणि मी आणि मम्मी गेलो होतो कार्यक्रमासाठी वगैरे. तर कार्यक्रमाच्या वेळेस वगैरे आम्ही काही शूट घेतलं नाही आणि माहेरची सगळे आले होते आणि त्यांचं घरी यायचं असं काही प्लॅनिंगच नव्हतं. आम्ही जवळजवळ 5 वाजेपर्यंत तिथंच होतो कार्यक्रमामध्ये. तर चला म्हटलं घरी असं काही जास्त सगळ्यांना एकत्र कधी येणं होतच नाही. मग म्हटलं येत आईस्क्रीम वगैरे घ्यावे त्यांच्यासाठी, कारण जेवण वगैरे नुकतंच झालेलं, म्हणजे जेवण वगैरे करून गप्पा वगैरे मारण्यातच वेळ गेला, त्यामुळे आम्ही काही शूट वगैरे घेतलं नाही. आणि मग इथं घरी आल्यानंतर म्हटलं आईस्क्रीम वगैरेच आता खाती काय, आता चहा वगैरे पण पिणार नाहीत म्हटलं, कारण वहिनीच्या घरी पण येत आहेत. सगळं वहिनीचं माहेर पण सांगलीमध्येच आहेत ना, तर त्यांनी पण तिथंच गेले होते, तिकडून चहा वगैरे घेऊन आले होते. मग आईस्क्रीम वगैरे मी येताना घेऊन आले होते, त्यामुळे आमचं इकडं तिकडं गोंधळच चालू होता, सगळीकडे बसायचं बोलायचं. मी काही गेले नव्हते वहिनीच्या इकडं, बाकी सगळी गेली होती. मी समोर आले आणि इथं सिल्वर प्ले बटन वगैरे ना, तर ते पण वहिन्यांना वगैरे सगळ्यांना दाखवून घेतलं की असं असं भेटलेलं. मग ते थोडंसं आम्ही फोटोशूट वगैरे केलं, हळदी कुंकू वगैरे झालं, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, चहा नको असल्यामुळं. आणि ही आहे माझी आई आणि बाकीच्या आहेत त्या सगळ्या वहिन्या वगैरे आहेत. आणि खूप छान वाटलं असं माहेरच्या माणसांना भेटून, एकदम भारी वाटतं. दिवस असा म्हणजे उत्साहात आनंदात जातो आणि परत काम करायला एनर्जी येते. अशी माहेरची माणसं एकदम सगळी भेटली की असंच माझं काहीसं होत असतं. मग सगळ्यांना भेटलो वगैरे, बोललो, तर वहिन्यांची ओळख वगैरे करून देते. आता मी जतला वगैरे पण जाणार आहे थोड्या दिवसातच, आमच्या केळीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी तिकडे जाणार आहे. तेव्हा तुम्हाला थोडंसं तिथलं दाखवेल शूट वगैरे. आणि इथं मामा बघा भाचीला किती लाडानी पैसे देतात, जा खायला काहीतरी घेऊन ये म्हणून, कारण येता येतं काही खायला आणायचं झालं नाही. परत आजीने पण पैसे दिले, तिच्या वहिन्यांनी वगैरे पण तिला पैसे दिले, माम्यांनी वगैरे. तर ती सांगत होती की असं असं मी आता खायला वगैरे आणायला जाणार. पहिला नको नको म्हटली आणि सगळी गेल्यानंतर सांगत होती की मला आता एवढे पैसे भेटले, आता मी खायला वगैरे आणायला जाणार. असं लहान मुलांचं असंच असतं ना, आपण पण तसंच करत होतो पहिला. मग बसली, बोलली वगैरे, आणि त्याच्यानंतर गेली. 5:30-6 वाजले होते जायला. आणि आईने येताना देशी अंडी वगैरे आणली होती. स्वराचं काम चाललेलं इथं अंडी काढायचं, कारण तिला डब्यातनं जेव्हा अंडी आणतो ना, तर तेव्हा ती काढून ठेवायला फार आवडतं. तरी सगळी अंडी वगैरे काढून धुवून वगैरे आता ठेवून देते ती फ्रीजमध्ये. आणि मस्तपैकी असा दिवस आमचा गेलेला आहे. आणि बरेच दिवस झालं शूट करून ठेवलेलं, एडिट करायचं झालं नाही. आता सहज म्हटलं हा व्हिडिओ दिसतोय तर एडिट वगैरे करून घ्यावा, तर बरेच दिवसांनी हा व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे. म्हटलं तुम्हाला थोडीशी माहेरच्या माणसांची ओळख करून द्यावी. तिकडची सगळी येऊन वगैरे गेली आणि खूप भारी वाटलं. तर सिल्वर प्ले बटन मिळाल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झालेला, आईला झालेला, वहिन्यांना वगैरे सगळ्यांनाच आनंद झालेला, भाऊला वगैरे सगळ्यांना झाला. आम्ही जतलं सेलिब्रेशन करणार होतो, पण ते राहिलं, ते राहूनच गेलं. आणि नंतर आता आम्ही म्हटलं आलेलं आहेत सगळीजण, तयार पण झालेलं आहे, तर थोडंसं फोटोशूट वगैरे करूया. तर तेवढंच आम्ही छानपैकी सेलिब्रेशन वगैरे केलेलं आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.